परवानगी नसेल तर आंदोलकांना बाजूला करा असं कोर्टाने म्हटलेलं आहे। दरम्यान सीएसएमटी परिसरात सुद्धा आता पोलीस आलेले आहेत। अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना परवानगी नव्हती, केवळ 5000 आंदोलकांना परवानगी होती, मात्र इतक्या मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते आले, त्यामुळे सरकारने नेमकी काय उपाययोजना केली असे अनेक सवाल यावेळी कोर्टाने विचारलेले आहेत। त्यामुळे आता पुढे 3 वाजल्यानंतर कशा पद्धतीने नेमकी कारवाई केली जाईल हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। दरम्यान आपण अधिकची माहिती घेऊयात। सीएसएमटी स्थानकाबाहेरून माझे सहकारी श्रीकांत घुले सध्या आपल्या सोबत आहेत। श्रीकांत, सध्या सीएसएमटी स्थानकाबाहेर कशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते? कल्याणी, मी सध्या सीएसएमटी स्थानकामध्ये आहे आणि कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत, जे निर्देश दिलेले आहेत, त्यानुसार आता कारवाई सुरू झाली असं म्हणता येणार आहे। कारण या ठिकाणी आता अनाउन्समेंट सुरू झालेली आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय मोठ्या संख्येने जे मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकात थांबलेले होते, जे आता ट्रेनने उतरत आहेत, त्या सगळ्यांना आता बाहेर काढण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। डीसीपी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी देखील वारंवार आता या ठिकाणी लाऊडस्पीकरवरून घोषणा केली जाते, दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई मोकळी करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत आणि त्यानुसार आता पोलीस प्रशासन, सरकार कामाला लागलेलं आहे। सध्या आपण ही दृश्य पाहतो, या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे। राज्य राखीव पोलीस दलाचे देखील आपण पाहतोय पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि सातत्यानं सीएसएमटी स्थानकावर आपल्याला अनाउन्समेंट ऐकायला देखील येते। पुढच्या काही तासात, पुढच्या काही मिनिटांमध्ये सीएसएमटी स्थानक असेल, सीएसएमटी स्थानकाचा बाहेरचा हा परिसर असेल, आझाद मैदान असेल, बीएमसी समोरचा परिसर असेल, तो तत्काळ खाली करण्याचे आदेश आहेत आणि त्या संदर्भातल्या सूचना देखील सातत्यानं लाऊडस्पीकरवरून केल्या जात आहेत। या दृश्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय की मोठ्या संख्येने जे मराठा आंदोलक आहेत ते हळूहळू आता स्थानकाच्या बाहेर निघताना आपल्याला दिसत आहेत। पोलीस देखील त्यांना सातत्यानं विनंती करतायत। पोलिसांची देखील भूमिका स्पष्ट आहे। खरं तर माध्यमांना देखील सीएसएमटी स्थानकामध्ये आतमध्ये जाण्यापासून या ठिकाणी काहीसं रोखलेलं आहे, मात्र बाहेरून ज्या ठिकाणी आम्हाला जागा मिळेल त्या ठिकाणाहून आपण महाराष्ट्रातल्या झी24 तासच्या प्रेक्षकांना ही संपूर्ण चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय। राज्य सरकारला कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार पुढच्या 1 तासात म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत खरं तर मुंबई मोकळी करण्याचे आदेश आहेत। मग आझाद मैदान असेल, आझाद मैदानाला लागून असलेला सर्व परिसर असेल, तो संपूर्ण खाली करण्याचे आदेश आहेत। कारण बहुतांश जे आंदोलक आहेत ते नवी मुंबईमधील वाशी या परिसरामध्ये देखील आहेत आणि अनेक आंदोलक दररोज सातत्यानं प्रवास करत आहेत। म्हणजे सकाळी आझाद मैदानाला आलेले आंदोलक दुपारी पुन्हा एकदा वाशी स्थानकामध्ये पोहोचत आहेत। त्यामुळे सीएसएमटी स्थानक हे आंदोलकांनी खचाखच भरलेलं गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आपण बघत होतो। मात्र हळूहळू आता सीएसएमटी स्थानकावरून जे आहे ते पोलिसांनी आता ॲक्शन घ्यायला सुरुवात केली असं म्हणता येणार आहे। कारण ज्या पद्धतीनं आता मराठा आंदोलकांना बाहेर जाण्याची विनंती केली जाते, पोलिसांकडे पुढचा 1 तास आहे। कारण कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत, कोर्टाने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। जर दुपारपर्यंत लोक बाहेर गेले नाही तर आम्हाला पाहणी करायला यायला लागेल आणि स्वतः आम्ही पाहणी करू आणि त्यानंतर जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेऊ असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळं पुढच्या काही तासामध्ये प्रचंड घडामोडी घडण्याची शक्यता आहे आणि सरकारच्या पातळीवरती आपण पाहतोय प्रशासन आता हाय अलर्टवर आलेलं आहे आणि ज्या पद्धतीची दृश्य आहेत, जो कोर्टाने जो महत्त्वाचा निकाल दिलेला आहे, सुरुवातीला जी वाहनं या स्थानकाच्या बाहेर आहेत ती वाहनं काढण्याचं सांगितलेलं आहे आणि ती वाहनं काढल्यानंतर हळूहळू जे आंदोलक आहेत त्यांना देखील जायला सांगितलेलं आहे। दुपारी 3 वाजेपर्यंतचा वेळ कोर्टाने दिलेला आहे। सरकारला 3 वाजेपर्यंत कोर्टाच्या समोर रिपोर्ट सादर करायचा आहे आणि त्यानंतर जरांगे पाटलांचे जे वकील आहेत सतीश माने शिंदे यांना देखील तुम्ही सगळ्यात आधी कोर्टाचे सदस्य आहात, ही परिस्थिती हाताळण्याची तुम्ही मदत करा असं देखील कोर्टाने आवाहन केलेलं आहे। त्यामुळे एकीकडे कोर्टाने राज्य सरकारला काहीशा प्रमाणात सवाल देखील केलेले आहेत। गेल्या इतक्या दिवसांपासून आंदोलन सुरू होतं तर सरकारने आतापर्यंत काय केलं या संदर्भातला सवाल देखील राज्य सरकारकडनं कोर्टाकडनं राज्य सरकारला विचारण्यात आलेला आहे। दुसरीकडे वकिलांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे, तुम्ही देखील जरांगे पाटलांना देखील आवाहन करण्यात आले, तुम्ही देखील आंदोलकांना तत्काळ मुंबई मोकळी करण्याचे आदेश द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये अशा पद्धतीनं मुंबईला वेठीस धरता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट शब्दांमध्ये खडसावलेलं आहे। राज्य सरकारला देखील सवाल केलेत। सध्या सीएसएमटी स्थानकावरची ही पुन्हा एकदा आपण दृश्य पाहतोय कल्याणी की आता हळूहळू करून एक करून आंदोलकांना बाहेर जाण्याची विनंती केली जाते आणि माझ्या पाठीमागे आपण ही दृश्य पाहतोय। आता हळूहळू हा संपूर्ण परिसर रिकामा करायला सुरुवात झालेली आहे। या बाहेर ज्या वाहनं आहेत त्या वाहनांना देखील खरं तर हा संपूर्ण परिसर मोकळा करायला सांगितलेला आहे आणि सातत्यानं अनाउन्समेंट केली जाते। इथं जे आंदोलक बसलेले होते त्यांना सातत्यानं आवाहन केलं जात आहे पुढच्या 1 तासात दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई मोकळी करण्याचे आदेश आहेत। त्यामुळं आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की पुढच्या 1 तासामध्ये इतका मोठ्या संख्येने जो आंदोलक आलेले आहेत ते कशा पद्धतीनं सुखरूपरित्या
इथून बाहेर पडतील आणि हा संपूर्ण फोर्ट परिसर दक्षिण मुंबईचा जो भाग आहे तो कशा पद्धतीनं रिकामा केला जातो, कारण पोलिसांची आता अतिरिक्त कुमक आलेली आहे. राज्य राखीव पोलीस दल असतील, सेंट्रल फोर्सेस देखील या संपूर्ण भागात तैनात करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पुढच्या एका तासामध्ये आता कशा पद्धतीनं या आंदोलकांना, त्यांच्या वाहनांना, जी वाहनं मोठ्या संख्येने आहेत त्यांना कशा पद्धतीनं बाहेर काढलं जातं हे पाहावं लागेल. कल्याणी. नक्कीच श्रीकांत, त्यामुळे पोलिसांसमोर सुद्धा आव्हान आहे. कशा पद्धतीने या सगळ्यांना बाहेर काढलं जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.